एक वाचक हो. राजेश्वरी ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, मंडळी आज आज नमस्कार. रसिक रसिक वाचक वाचक 107 107 पुष्प आहे. पुष्प आहे. हे पुष्प हे पुष्प गुंफून आपल्या इथे आपल्या इथे उपस्थित उपस्थित राजेश्वरी ताई. राजेश्वरी. ओके मंडळी, आज रसिक वाचकचं 107 नंबरचं क्रमांकाचं पुस्तक आपल्या इथे सादर होणार आहे. आणि आमचा जो रसिक वाचक जो समूह आहे ते 1 मे 2021 पासून हा समूह तयार झालेला आहे. ऑनलाईन सगळे सेशन होतात आणि 2 आतापर्यंत सेशन आमचे ऑफलाईन झालेले आहेत. आणि विविध साहित्य प्रकारातील पुस्तकांचं इथे विवेचन केलं जातं. त्यात लेखक आणि वाचक दोघंही इथे सहभागी होतात आणि चांगला संवाद होत असतो. आजचं जे इथे उपस्थित आहेत लेखिका, त्यांचं सर्वप्रथम स्वागत करते मी, मनीषा चव्हाण. आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात अगदी परिचय करून देते. सौ राजेश्वरी किशोर पाटील यांचं शिक्षण आहे BSc इलेक्ट्रॉनिक्स. नोकरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अध्यापक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण जोडणी व दुरुस्तीचे काम ताई पाहतात. नवऱ्याच्या सैन्यातील नोकरीमुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यांचं वास्तव्य झालेलं आहे आणि या काळात आलेले त्यांना असामान्य असे अनुभव, विविध ठिकाणच्या चालीरीती, बदलते निसर्ग, व्यक्तिचित्रण यावर वृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक आणि राजेश्वरी किशोर .blogspot.com या ठिकाणी ताई सतत लिखाण करत असतात. बदलीच्या ठिकाणी दिव्यांग मुलांसाठी कार्य आणि नैराश्यग्रस्त पालकांचे मनोबल वाढविण्याचं ताई काम करत असतात समुपदेशकाचं. कुसुमामृत मार्च 2021 साली कुसुमाग्रजांच्या साहित्याचा रसास्वाद या बुकचे संपादन राजेश्वरी ताईंनी केलेलं आहे. तसंच अजेय संस्थेच्या शब्द झपुर्जा या वार्षिक अंकाचं संपादन देखील राजेश्वरी ताईंनी केलेलं आहे. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आणि मिती क्रिएशन आयोजित जागर मराठीचा या मराठी भाषेची महती सांगणाऱ्या अद्वितीय कार्यक्रमात प्रवास वर्णन साहित्य प्रकार या विषयावरील चर्चासत्रात ताईंनी 2020 ते 2021 असा 2 वर्षाचा कालखंड त्यांनी त्यात सहभागी झालेले आहेत. सातारा आकाशवाणीत मुलाखत असेल किंवा इतर लेखांचं अभिवाचन असेल तर ताईंनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. निकोबारची नवलाई या पुस्तकावर आधारित, म्हणजे आज आपण त्याचं विवेचन ताईंकडून ऐकणार आहोत. या पुस्तकावर आधारित निकोबारच्या बेटांवर प्रकाश पाडणारा दृकश्राव्य कार्यक्रम देखील राजेश्वरी ताई करीत असतात. त्यांचं एकंदरीतच प्रकाशन झालेलं साहित्य आहे निकोबारची नवलाई, जे निकोबार नवलाईला पुरस्कार देखील मिळालेले आहेत. निकोबारची नवलाई यात मराठी वाङ्मय परिषद बडोदा तर्फे ललित लेख संग्रह 2020 मधील प्रथम क्रमांक अभिरुची गौरव पुरस्कार मिळालेला आहे. आणि माहीम सार्वजनिक वाचनालयाचा 2020 मधील उत्कृष्ट नवोदित पुस्तकासाठीचा कैलासवासी उषा दातारा स्मृती पुरस्कार देखील या पुस्तकाला लाभलेला आहे. दुसरं पुस्तक आहे त्यांचा आरोही विशेष फूल फुलताना. किशोर मासिकात दिव्यांग मुलांसाठी गोष्टी प्रकाशित झालेल्या आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड दिव्यांग भवन येथे आयोजित केलेला जल्लोष दिव्यांगाचा पर्पल संमेलनात दिव्यांग आणि साहित्य या विषयावर परिसंवादामध्ये राजेश्वरी ताईंनी सहभाग घेतला होता. आणि अशा कित्येक वर्ष दिव्यांग मुलांसाठी त्या कार्य करत आहेत. मिलिटरी कॅम्पमध्ये त्या पिकनिक आयोजित करत असतात, मुलांना त्या सहलीचा आनंद देत असतात. अशा ह्या राजेश्वरी ताईंचं आम्हा सगळ्या रसिक वाचकांतर्फे खूप खूप स्वागत आहे. आणि आपली जी 2 पुस्तकं आहेत त्याबद्दल आपण सगळ्यांच्या समोर त्या पुस्तकाचं विवेचन करावं आणि सगळी पुढची सूत्र आपल्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार. मनापासून धन्यवाद, आभार मला इथे बोलवल्याबद्दल. बराच मोठा परिचय तुम्ही करून दिला. मी एक गृहिणी आहे आणि माझी 2 मुलं आहेत. एक पहिली मुलगी आहे ती दिव्यांग होती. मुलगा माझा BTech MS करून अमेरिकेत नोकरीला आहे.
आणि पुस्तक लिखाण सुरू केलं हे महाराष्ट्रात आम्ही आल्यानंतर. त्याच्या आधी 18 ते 20 वर्ष आम्ही महाराष्ट्राबाहेरच होतो. त्यात सुनामी 2004 साली 26 डिसेंबर 2004 ला सुनामी आल्यानंतर तिथलं एअरफोर्स स्टेशन कार निकोबार बेटावरचं जे पूर्ण विध्वंस झाला होता, तर त्याचं पुनर्वसन करण्याच्या कामासाठी माझ्या नवऱ्याची बदली झाली. मिलिटरीमध्ये असल्यामुळे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सगळीकडे बदल्या होत होत्या. तर त्यानंतर तिथलं जे वास्तव्य 2-2.5 वर्षांचं होतं. आम्ही फक्त 15 दिवस जाऊ शकलो आणि त्यानंतर पुस्तक लिहायचं असं ठरवलं, कारण निकोबार वेगळा आहे अंदमानपासून. हे निकोबार बेटं हे माहिती नाहीये लोकांना. अंदमान निकोबारला जाऊन आलो म्हणजे आपण फक्त अंदमानच्या काही बेटांना भेट देतो. तर त्यात निकोबार कसं वेगळं आहे हे मला सांगायची, सगळ्यांना दाखवायची फार इच्छा झाली, की आपण जगभर प्रवास करतो, पण आपण भारतातलेच काही ठिकाणं आपल्यासाठी अनभिज्ञ असतात आणि त्या दृष्टीने सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून मी हे पुस्तक लिहिलं. निकोबार बेटांवरचं हे मराठीतलं पहिलंच पुस्तक आहे आणि दुसरं पुस्तक जे लिहिलं हे निकोबारची नवलाई म्हणून पुस्तक आहे. राजहंस प्रकाशनने 2020 साली प्रकाशित केलं. आणि दुसरं जे पुस्तक आहे आरोही विशेष फूल फुलताना, हे लिहायचा माझा उद्देश असा होता, की माझी दिव्यांग मुलगी 30 वर्षांची आहे आणि भारतभर जेव्हा-जेव्हा आमच्या बदल्या झाल्या राजस्थान, कर्नाटक, गुजरातमध्ये झाली, कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये बेळगावला झाली, आंध्रमध्ये विशाखापट्टणमला झाली, कलकत्त्याला बदली झाली. तर तिथे प्रत्येक ठिकाणी ज्या सोयी-सुविधा आहेत किंवा जागरूकता आहे, ती महाराष्ट्रात मला थोडी कधी-कधी कमी वाटली, कधी गुजरातमध्ये कमी वाटली. त्या मानाने विशाखापट्टणमला आंध्र प्रदेश किंवा कर्नाटकमध्ये दिव्यांग मुलांच्या साठी खूप सुविधा आहेत, सोयी आहेत आणि जागरूकता खूप जास्त आहे. 1-2 उदाहरणं द्यायची तर आम्ही विशाखापट्टणमला 20 वर्षापूर्वी होतो आणि बागेत गेलो. मुलं दोन्ही छोटी होती. तर त्या ज्या टॉय ट्रेन्स असतात, तर मुलीला कडेवर घेतलं होतं आणि मुलाला बसवलं, तर तो चालवणारा माणूस सांगत आला, की "मॅडम इसको भी बिठाओ." तर म्हणलं, "ही एकटी बसणार नाही." "नहीं, नहीं, आप उसको पकड़ के बैठो." असं त्यांनी सांगितलं. तिकीट नाही काढायचं. तिथल्या सिनेमा हॉलमध्ये आम्हाला सांगितलं, की हिचं तिकीट काढू नका. हे 20 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि दवाखान्यात गेलो आम्ही तिथे. तर खूप भरलेलं रिसेप्शन होतं तिथे. सगळी मुलं 15-1 मुलं होती आणि रिसेप्शनवरती विचारलं, की माझ्या मुलीला दाखवायचंय, कितवा नंबर आहे? किती वेळ लागेल? तर त्यांनी सांगितलं, हिचा नंबर नाहीये. आतला पेशंट बाहेर आला, की तुम्ही आत जावा." म्हणजे ही गोष्ट जी 20 वर्षापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये होती, ती अजूनही पुण्यात किंवा महाराष्ट्रात नाहीये. तर मला ते सांगावसं वाटलं, की काहीही गोष्टी अशा असतात, या मुलं सोशल नसतात किंवा या मुलांना शी-शू टॉयलेट ट्रेनिंग नसतं, कधी गर्दीला बघून घाबरतात. तर अशा वेळेला तुम्ही त्यांना थांबवून ठेवू नका 2-2 तास. अजूनही मी कित्येकदा पुण्यात जर दवाखान्यात गेले, तर 1-1, 2-2 तास मी वाट बघत बसते नंबर यायचा. तर त्या दृष्टीने काही आमचे अनुभव, तिची आजारपणं, त्यातनं आम्ही कसा मार्ग काढला, नंतर तिला आम्ही कसं शिकवलं, तर तिला शिकवण्यासाठी काय प्रयत्न केले, हे सगळे नवीन जे पालक आहेत, ते कित्येक पालक असे निराश होतात, की अरे दिव्यांग मूल आहे, तर आपण काही लक्ष द्यायला नको. जसं जगतंय तसं जगू द्या त्याला. आणि त्यातलं काय विशेषत्व आहे हे ओळखायचं कसं? अशा अनुभवातून मी ते पुस्तक पूर्ण केलं. आज आपण बोलणार आहे ते निकोबार बेटांवरती आणि निकोबार बेटांची माहिती चे कार्यक्रम, श्राव्य कार्यक्रम माझा हा 31वा कार्यक्रम आहे. मी आत्तापर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन असे 30 कार्यक्रम माझे झालेत. तर मी स्लाईड शोमधून तुम्हाला दाखवते, की निकोबार बेटं म्हणजे काय?
आणि त्यातही काही अंदमानमधली अशी बेटं आहेत, की जी पर्यटक जाऊ शकतात, पण तिथे नेत नाहीत पर्यटकांना. तर अशी काही बेटं मी दाखवते. तर स्लाइड्स दाखवतच मी माहिती एक-एक सांगते. म्हणजे ते सोपं जाईल लक्षात यायला. तुमचा हा कार्यक्रम, उपक्रम खूपच चांगला आहे. 100च्या वर पुस्तकं तुम्ही सगळ्या वाचकांसमोर आणलीत, हे कौतुक आहे. आणि मला आज बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे माझं निकोबारची नवलाई पुस्तक आहे आणि हे मी पाचूच्या बेटांवरील ही पाचूची बेटं असं म्हणतात अंदमान निकोबारला. तर पाचूच्या बेटांवरील लोकांना किंवा तिथल्या आदिवासींना मी हे समर्पित केलंय, कारण तिथले जे आदिवासी आहेत हे अतिशय समाधानी आणि प्रेमळ आहेत. हा फोटो आहे, हा माझा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमाचा फोटो आहे. हा यासाठी दाखवतेय, की या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी लेफ्टनंट जनरल मध्ये जे दोघं उभे आहेत, मायकेल मॅथ्यूज आणि मिसेस मॅथ्यूज, आणि त्यांच्या शेजारी कोस्ट गार्ड कमांडंट आहेत, त्यांच्या शेजारी विंग कमांडर भांडारकर सर आहेत. तर असे, आणि माझे मिस्टर किशोर पाटील आहेत. तर आर्मी, नेव्ही, एअर फोर्स आणि सिव्हिलियन, डिफेन्स सिव्हिलियन असे सगळे एका स्टेजवर क्वचितच बघायला मिळतात. आणि हा प्रकाशन कार्यक्रम, आणि त्यातल्या ज्या विंग कमांडर भांडारकर आहेत आणि कोस्ट गार्ड कमांडंट आहेत, त्यांनी सुनामीमध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य केल्याबद्दल त्यांना शौर्य पदक मिळालेलं होतं. आणि त्यांच्या मुलाखती माझ्या पुस्तकात आहेत. ते दोघंही प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे आरोही पुस्तकाचं प्रकाशनाचा कार्यक्रम आहे आणि हे मला पुरस्कार मिळालेले आहेत. आता अंदमान निकोबारला जायचं कसं? आपण निकोबार जाण्याआधी आपल्याला पोर्ट ब्लेअरला जावं लागतं. तर पोर्ट ब्लेअरला कलकत्ता, चेन्नई पासून आपल्याला विमानाने किंवा जहाजाने जाता येतं. विमानाने साधारण 1.5 ते 2 तास लागतात आणि जहाजाने 3 दिवस लागतात. तर जेव्हा आपण जात असतो त्यावेळेला तिथे विमान एअरपोर्टला रनवेवर उतरत असतं पोर्ट ब्लेअरच्या, त्यावेळेला छोटी-छोटी अशी बेटं दिसतात. अंदमान निकोबार हे साधारण 572 बेटांचा समूह आहे. तर या 572 बेटांमध्ये वस्ती आहे का? तर नाही. फक्त 36 बेटांवर वस्ती आहे. आणि त्या 36 बेटांपैकी 24 बेटं ही अंदमानची आणि 12 बेटं ही निकोबारची, ज्याच्यावर वस्ती आहे. त्या 36 बेटांचं प्रत्येकाचं वेगळेपण आहे, पण आपण सगळ्या ती अंदमानची 24 बेटं बघू शकत नाही. आणि निकोबार बेटांवर जायला तर परवानगी नाहीये. त्याची बरीच कारणं आहेत. काही भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने आहेत. तिथे आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, कोस्ट गार्ड सगळेच तळ आहेत. आणि तिथलं हवामान अतिशय वेगळं आहे, की 8 ते 10 महिने कोसळणारा पाऊस असतो तिथे. आता हे जे बेट आहे, हे एक अशासाठी दाखवते, की अंदमानमधलंच हे सेंटिनल आयलंड आहे आणि हे सेंटिनल बेट आहे आजपर्यंतच्या जगातल्या सर्वात जुने, सर्वात पुरात आदिवासी तिथे सेंटिनली राहतात आणि खूप कमी वेळा, म्हणजे कमीत 2-3 वेळा कोणीतरी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. पण बाकी कोणी संपर्क साधायचा प्रयत्न केला तर त्यांना मारतात ते बाणांनी. 100च्या वर आदिवासी तिथे राहतात, पण ते आपल्याला त्यांच्या जवळ येऊन देत नाहीत आणि त्यांना त्यांचं संरक्षण करावं म्हणून भारत सरकारने त्यांच्या जवळ 5 किलोमीटर अंतरापर्यंत जायला बंदी केलेली आहे त्यांच्या बेटाच्या. 2018 साली एक चाऊ म्हणून मिशनरी गेला होता
आणि 21 वर्षाचा होता तो. बोटीतनं जाऊन तिथे 4-5 वेळा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याला बाणाने शेवटी मारलं त्यांनी. आता ही अंदमान निकोबार बेटं तयार कशी झालेली आहेत? तर ही बेटं हिमालयन रेंजेस 90 डिग्री मधून खाली उतरलेत आणि केप निग्रेस आणि म्यानमार म्हणजेच म्यानमार पासून जी खाली उतरलेले पर्वत रांगा आहेत, त्या पर्वत रांगांची वरची टोकं म्हणजे ही अंदमान निकोबार बेटं आहेत. हा थोडक्यात नकाशा आहे. वरचा भाग आहे हा अंदमान बेटांचा आहे आणि खालचा भाग आहे हा निकोबार बेटांचा आहे. ते याच्यात सर्वात वरचं जे आहे ते पोर्ट ब्लेअर आणि उत्तर अंदमान, आणि खाली जे आहे मध्ये 10 डिग्री चॅनेल आहे. त्या ठिकाणी समुद्र खूप खोल आणि खवळलेला असतो आणि खालच्या बाजूची जी बेटं आहेत ती निकोबारची आहेत. त्या निकोबार बेटांवरती साधारण 12 बेटांवरती वस्ती आहे. तर आता मी काही अंदमानच्या बेटांची आधी माहिती सांगते. तर हे जे आहे जिरकाटांग चेक पोस्ट आहे. पोर्ट ब्लेअर पासून आपल्याला जहाजातून ह्या पोस्ट पर्यंत जावं लागतं सकाळी सकाळी. तिथून ते आपल्याला गाडीतून दुसऱ्या बोटीतून बाराटांग केव्ज म्हणून मध्य अंदमानला जे आहे तिथे घेऊन जातात. तर तिथे जाताना बाराटांग केव्जच्या जवळ एक बेट आहे. ते आपल्याला छोट्या बोटीमधून जावं लागतं आणि हे बेट तुम्हाला दिसत असेल समोर. जे अगदी पुढचं जे बेट आहे ते एकसारखं कापल्यासारखं आहे, जसं कंपाऊंड वॉलचं कटिंग करतात तसं, आणि त्याच्या मागची ओबड-धोबड जाडी वाढलेली बेटं आहेत. तर हे जे पुढचं बेट आहे ह्याला पॅरट आयलंड असं नाव आहे. आणि पॅरट आयलंड का म्हणतात, तर संध्याकाळ झाली की पहिल्यांदा 3-4 पोपट येतात. ते रेकी करून फिरून जातात, नंतर ओरडत जातात आणि ते गेल्यानंतर हजारो लाखो पोपट एका पाठोपाठ एक संध्याकाळी तिथे येतात त्या बेटावर. आणि हे फक्त दृश्य आपल्याला सूर्यास्त झाल्यानंतर दिसतं आणि त्यामुळे नंतरचे फोटो आम्हाला काढता आले नाहीत. फक्त पोपट तिथे राहतात. मॅनग्रोव्हचं जंगल आहे आणि ते रात्रभर त्या बेटावर बसून त्या बेटांची कोवळी त्या मॅनग्रोव्हच्या झाडांची कोवळी पानं, पालवी खातात. आणि कदाचित असं असेल की दुसऱ्या दिवशी त्यांना सकाळी दिवसभर ते वेगवेगळ्या बेटांवर जातात, तिथले फळं वगैरे कीटक खातात आणि ते पचायला त्रास होऊ नये म्हणून कदाचित हे फक्त याच बेटावरती आपल्याला पोपट आलेले दिसतात, म्हणून त्याला पॅरट आयलंड आहे असं नाव आहे आणि तिथे वस्ती नाहीये. त्या पॅरट आयलंडच्या जवळच एक दुसरं बेट आहे. तिथे एक नाल्यावरती एक पादचारी मार्ग असा तयार केलेला आहे आणि तो पूर्ण लाकडाचा आहे. खालून पाणी वाहत असतं, भरपूर जंगल आहे आणि छोटे-छोटे खेकडे, किडे अंगावर, पायावर येत असतात आणि वेगवेगळे भरपूर निसर्ग आणि जैवविविधता खूप आहे. एक तासभर आपण त्या फुटपाथवरनं, त्या पाथवरनं जातो, तेव्हा खाली पाणी असतं, खाडीवरती आहे. आणि त्याच्या पलीकडे ऑलिव्ह रिडले कासवांचं प्रजनन स्थान आहे. अतिशय सुंदर त्याच्या पुढे समुद्रकिनारा आहे. आता हा जो प्रवास आहे हा बाराटांग गुंफांकडे जाणारा प्रवास आहे. तर आपल्याला मोठी बोट पाण्यात थांबवतात. त्यातून 10-15 जण एकेका छोट्या बोटीत बसवतात आणि त्या मॅनग्रोव्हच्या झाडीतून आपल्याला त्या बाराटांग गुंफांजवळ नेतात. हे लाकडी जे जेट्टी नाहीये तिथे. तिथे आपल्याला तिथे उतरून त्या गुफा बघायला मिळतात. तर तेव्हा आम्ही गेलो तेव्हा मुलं खूप छोटी होती आणि ते मोटर बोटमधनं जातानाचा हा रस्ता आहे, अतिशय निमुळता होत गेलेला आहे. त्याच्या पुढे आपण उतरून चालत गेल्यानंतर साधारण 1 किलोमीटर अंतरावर या गुफा आहेत. लाईमस्टोन केव्हज आहेत
चुन्याच्या निवळीचं पाणी वरनं झिरपत जातं आणि ते पाणी साठत येऊन लाखो वर्ष लागतात, हजारो वर्ष त्याचे वेगवेगळे आकार तयार व्हायला. तर हे असे आकार आंध्र प्रदेशमध्ये पण आहे. पूर्वेला पण अशा मेघालय वगैरे अरुणाचलकडे पण अशा गुफा आहेत आणि या अंदमान मधल्या एका बेटावरती या गुफा आहेत. मग तिथे कधी दाढीचा आकार तयार असतो, झुंबराचा आकार असतो, गणपतीचा आकार आहे. असे वेगवेगळे आकार ते आपल्याला गाईड दाखवतात आणि अखंड पाणी वाहत असतं. त्याच्याच जवळ अजून एक बेट आहे मड व्हॉल्कॅनो म्हणून. तिथे बाराटांग आयलंडवरतीच 1 किलोमीटर अंतरावरती चढावरती आपल्याला चढून वर गेल्यावर अखंड त्यातून चिखलाचं पाणी बुडबुडे बाहेर येताना दिसतात आणि ते पूर्ण बेटच या चिखलाच्या पाण्याने तयार झालंय. 2 प्रकारचे ज्वालामुखी असतात. एक तप्त ज्वालामुखी असतो आणि एक थंड असतो. तर हा मड व्हॉल्कॅनो हा थंड ज्वालामुखी आहे. यातून येणारं कधी-कधी खूप जास्त उसळून पाणी येतं, कधी पण चिखलाचं पाणी एकदम बाहेर असं पडत असतं. आपण त्याच्यावरच उभं राहून त्याचे बुडबुडे येणारे बघू शकतो. खूप कमी पर्यटक तिथे जातात. त्यानंतर अंदमानमधलं एक बेट आहे. सगळ्यात खूप छोटं बेट आहे. 1 किलोमीटर सुद्धा परीघ नाहीये त्याचा. सुरुवातीला इंग्रजांनी इथे त्यांचा मुख्य तळ स्थापन केला होता. पण त्यानंतर भारत सरकारची वखार, सर्वात मोठी वखार इथे आहे. चाथम आयलंड असं म्हणतात आणि इथे आजूबाजूच्या सगळ्या बेटांवरच्या मोठ्या झाडांचे ओंडके इथे कापून मोळी करून पाठवले जातात आणि त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जातं. तर पूर्वी हे ओंडके हत्तीकडून उचलून वरती घ्यायचे. एकेका बेटावरती तुम्हाला दिसतंय आजूबाजूला पण बेटं आहेत, तर मोठी झालेली झाडं आता तिथे क्रेन वापरल्या जातात आणि कित्येक वर्ष पुरेल असे वेगवेगळ्या तऱ्हेचं लाकूड तिथे येतं. या लाकडाच्या फळ्या कापतात, त्याच्यावर प्रोसेस करतात आणि त्यानंतर पुढे बाहेर पाठवल्या जातात जहाजातून. तर हे बेट फक्त आशियातली सर्वात मोठी सॉ मिल आहे ती आणि खूप छान वाटतं तिथे बघायला, की ते कटिंग कसं होतं, त्या फळ्या ऑटोमॅटिक पुढे कशा जातात. हे जे मशीन आहे हे फक्त मध्ये जे मशीन आहे, त्या ब्लेडला धार लावायचं मशीन आहे. एक-एक खाचांमध्ये ते धार लावत असतं सारखं आणि मग ते धार लावलं ब्लेड, की ते फळ्या कापायला ब्लेड पाठवलं जातं. परत दुसरं मशीन येतं, दुसरं ब्लेड येतं, परत त्याला धार लावलं जातं. आता ह्या फळ्या कापल्यानंतर पुढचे मागचे तुकडे किंवा काही गाठीचं लाकूड असतं, आपण त्याला कॅन्सर वूड म्हणतो. तर त्याचे खूप छान वेगवेगळे तिथे वस्तू बनवल्या जातात, शोभेच्या वस्तू बनवल्या जातात, वापरातल्या वस्तू. कॅन्सर वूडची टिपॉय बनवलेली आहेत. ही एक बाहुली आहे, बॅलन्सिंग डॉल. ही अंदमानची खूप प्रसिद्ध बाहुली आहे. त्यानंतर छोट्या-मोठ्या खूप वस्तू इथे बनवल्या जातात. हे कॅन्सर वूडचं टिपॉय आहे. अ, एका बाजूला दिसतंय ते आणि भिंतीवर लावायला वगैरे पण शो शो पीसेस म्हणून पण अशा वेगवेगळ्या वस्तू तिथे तयार केल्या जातात. पण ह्या विक्रीला त्या बेटावर मिळत नाहीत. त्या आपल्याला पोर्ट ब्लेअरवरच्या सरकारी दुकानामध्ये आपण विकत घेऊ शकतो. पुढचं एक बेट आहे, ते माउंट हॅरिएट बांबू आयलंड म्हणतात, बांबू फ्लॅट आयलंड. पूर्ण जंगल आहे, भरपूर जंगल आहे. ज्याला कोणाला जंगलात फिरायची आवड आहे, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. सगळेच पर्यटक तिकडे जातात असं नाही, पण इथे जाऊ शकतो आपण. तर इथे फिरून आल्यानंतर इथे जळवा खूप आहेत. आणि आपण कितीही काळजी घेतली, बंद कपडे घातले, बूट घातले, तरी सुद्धा त्या जळवा कधी सॉक्समध्ये घरी आल्यावर सापडतात, कधी मानेवर, कधी हातात, काखेत, कुठेही सापडतात. त्यामुळं खूप कमी पर्यटक इकडे जातात. पण निसर्ग आणि जैवविविधता इथे खूप आहे. पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड, बांबू
रबर सगळ्या प्रकारची झाडं इथे आहेत. हे जे एक बेट आहे नॉर्थ बे आयलंड म्हणतात. तर ह्याच्यात जे मध्ये दिसतंय पांढरं हा आपल्या ₹20च्या लाल नोटेवरती हा फोटो आहे. नॉर्थ बे आयलंडचं लाईट हाऊस आहे हे आणि तो ₹20च्या आपल्याला हॅवलॉक किंवा नील आयलंडला म्हणजे शहीद द्वीप किंवा स्वराज द्वीपकडे आपण जेव्हा बोटीतून जातो, त्यावेळेला आपल्याला हे बेट दिसतं. आता ही अंदमानमधली जी सेल्युलर जेल किंवा पोर्ट ब्लेअर किंवा शहीद द्वीप, रॉस आयलंड ही मी मुद्दामून सांगितली नाहीत, कारण तिथली माहिती लोकांना आहे आणि बहुतेक सगळ्या ट्रिप नेतात ते त्या बेटांवरच नेतात. आता आपण ह्या लाल डॉटेड लाईन आहे त्याच्या वरची अंदमानची काही बेटं बघितली. त्याच्या खालची निकोबारची बेटं बघायची आहेत. तर अंदमान आणि निकोबारमध्ये पूर्वी 10 प्रकारचे आदिवासी होते. आणि जगातली पुरातन जमाती आहेत. तर त्यातले आता फक्त 6 जमाती शिल्लक आहेत. माणसांच्या संसर्गात आली की त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे ते लवकर आजारी पडतात. त्यांना काय खायचं, काय नाही कळत नाही. खराब झालेलं अन्न कळत नाही आणि त्यामुळे भारत सरकारने सगळ्यांना बंदी घातलेली आहे, की तुम्ही त्या लोकांना दिसले तरी काही खायला द्यायचं नाही. तर या बाराटांग गुफांचा कडे जाताना एक भाग जंगलातून जातोय आपली बस, त्यावेळेला तिथे जारवा आदिवासी दिसतात. आणि हे जारवा आदिवासी प्रत्येक आदिवासीची भाषा, प्रत्येकाची ठेवण सगळं वेगळं आहे. आणि आता सध्या 6 आदिवासी जमाती अ, अस्तित्वात आहेत. त्यापैकी 4 जमाती ज्या आहेत त्या अंदमानमध्ये आहेत आणि 2 जमाती आहेत त्या निकोबार बेटांवरती आहेत. निकोबार बेटांवर आहेत ते निकोबारी आहेत आणि शॉम्पेन म्हणून आहेत. आणि अंदमानमधल्या आहेत त्या अ, ओंगी आहेत, जारवा आहेत, सेंटिनली आहेत, कारेन आहेत आणि ग्रेट अंदमानी आहेत. तर कारेन जी आहे ती बाहेरून आलेले लोकं आहेत तिथे. जी डॉटेड लाईनमध्ये दाखवली आहे, ती डॉटेड लाईन आहे ती 10 डिग्री चॅनेलची आहे. म्हणजे अंदमान बेटं आणि निकोबार बेटं ह्या 10 डिग्री चॅनेलनी विभागलेली आहेत. तर ह्या 10 डिग्री चॅनेलपाशी इतका खोल समुद्र आहे, की तिथून छोट्या बोटी अंदमानमधून निकोबारकडे किंवा निकोबारमधून अंदमानकडे जाऊ शकत नाहीत. आणि तिथे समुद्र अतिशय उसळलेला असतो, खवळलेला असतो. त्यामुळे फक्त रात्री 2 ते 4च्या दरम्यान अंदमानकडून निकोबारकडे मोठ्या जहाजातून आपल्याला जाता येतं किंवा मग हेलिकॉप्टरची सोय आहे. आणि आर्मी, नेव्ही, एअर फोर्सच्या लोकांना त्यांच्या विमानाने जाता येतं का पण प्रयत्न केलाय लोकांनी जायचा छोट्या बोटीतून, पण त्या बोटी नंतर कुठे गेल्या त्या सापडल्याच नाहीयेत. त्यामुळे फक्त मोठं जहाज संध्याकाळी, दुपारी साधारण पोर्ट ब्लेअर पासून निघालं, की रात्री 2 वाजेपर्यंत त्यातलं जे शेवटचं अंदमानचं लिटिल अंदमान बेट आहे तिथे थांबतं आणि 2 वाजेनंतरच ते त्या 10 डिग्री चॅनेलला पुढे क्रॉस करून जातं. आता ह्याच्या पुढे कार निकोबार बेट आहे. साधारण 50 ते 53 किलोमीटर परिघ आहे त्याचा फक्त. या बेटावर माझ्या नवऱ्याची बदली झाली होती आणि या बेटावरती जे पूर्वेकडे जो भाग आहे तो त्या भागात एअर फोर्स स्टेशन आहे आणि तिथे त्सुनामीच्या लाटांनी जो विध्वंस घडवला होता त्याच्या पुनर्वसनासाठी 2-2.5 वर्ष तिथे राहावं लागलं होतं. तर तिथे आम्हाला जायला हेलिकॉप्टरनी आम्हाला जाता आलं. प्रत्येकाला हेलिकॉप्टर मिळेलच असं नाही, कारण का हेलिकॉप्टर फक्त जास्त करून आदिवासींसाठी त्यांनी सोय केलेली आहे. निकोबारच्या बऱ्याच बेटांवरती वैद्यकीय सुविधा नाहीये. त्याच्यामुळे आजारी पेशंटला आणणे आणि पोहचवणे यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.
हेलिकॉप्टरमधून जाताना खूप कमी उंचीवरून आपण जातो. त्यामुळे अंदमानमधली काही बेटं अतिशय सुंदर आम्ही सकाळी गेलो होतो 7:30च्या दरम्यान. तिथे सूर्योदय तर सकाळी 4 वाजता होतो साधारण. तर अशी छोटी-छोटी बेटं फार सुंदर दिसत होती. सोनेरी वाळू आहे प्रत्येक बेटांच्या भोवती आणि इंग्रज राहिले, जपानी लोकं राहिले त्याच्यामुळे त्यांनी त्या आकारावरून नावं दिलेली आहेत. ही अशी छोटी बेटं याच्यावर वस्ती नाहीये. हे कार निकोबार बेट जिथे आम्हाला जायचंय, तिथलं सर्वात उजव्या बाजूला दिसतंय ते लाईट हाऊस आहे. चिंचोळा भाग आहे तिथे. त्यानंतर कार निकोबार बेट हे जवळ-जवळ 80 ते 90% नारळाचं जंगल आहे. प्रत्येक बेट हे काही ना काही वेगळं वैशिष्ट्य आहे त्याचं. एखादं बेट रुद्राक्षाचं आहे, एखादं रबर ची झाडं आहेत, एकावर बांबूची झाडं आहेत, एकावर व्हल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी आहे. तसं बॅरन आयलंडवरती तप्त ज्वालामुखी आहे. कधी-कधी तो बाहेर उसळलेला दिसतो, राख त्यातनं बाहेर आलेली. तसं कार निकोबार हे बेट फक्त नारळाचं जंगल आहे. आणि इथे नारळ सोडून बाकी खूप कमी जी इंग्रजांनी किंवा लोकांनी लावली असतील तेवढीच झाडं हे दिसतायत हे पूर्ण नारळ आहे. आणि तिथून एक्सपोर्ट केला जातो नारळ. खोबरं बनवून पाठवलं जातं. हे सुनामी नंतरचे लगेचचे फोटो आहेत. त्यामुळे सुनामीच्या लाटांनी वाहून आणलेलं जे पाणी होतं ते पाणी गाड्या, इमारतींचे काही अवशेष असं सगळं त्यात मध्ये-मध्ये नंतर नारळाची झाडं पडून गेलेली आणि ती नारळाची झाडं आपल्या इथल्या नारळाच्या पटीत कितीतरी पटीने ती मोठी उंच झाडं असतात. तिथली नारळही मोठा असतो. ते कार निकोबारचं एअर फोर्स स्टेशन आहे. जे उजव्या बाजूला वरच्या बाजूला कोपऱ्यात दिसतोय, तो तिथला रनवे आहे. विमानं उतरवण्यासाठी केलेला आणि त्याच्या अलीकडे मध्ये समुद्र आणि रनवेच्या मध्ये तिथे वस्ती होती एअर फोर्सची आणि तिथलं जे स्टेशन होतं, सगळ्या क्वार्टर्स किंवा ऑफिसेस सगळी समुद्राला लागून होती. त्यामुळे त्सुनामीच्या पहिल्या लाटा ज्या आल्या त्या सगळ्या एअर फोर्स स्टेशनला आल्या. आता या रनवेची एक गमतीशीर गोष्ट किंवा तिथला अ, अ, रनवे जेव्हा वाढवायचा होता, जपानी लोकांनी 1942ला अ, भारतातनं बाहेर पडले. त्यानंतर इंग्रज, त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर जेव्हा पंडित नेहरू या बेटावरती भेट द्यायला आले. त्यांना दिसलं की जपानी लोकांनी केलेला रनवे हा खूप छोटा आहे आणि भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने इथे आपण एअर फोर्स स्टेशन सुरू करूया आणि तिथला रनवे ची जागा जास्त घेऊन आजूबाजूची जागा घेऊन मोठा रनवे तिथे तयार करायला पाहिजे. मोठी विमानं तिथे उतरली गेली पाहिजेत. तर त्यावेळेला तिथे आपल्याकडे जसं सरपंच असतो, गावचा पाटील असतो, तसं तिथल्या गावच्या मुख्याला कॅप्टन असं म्हणतात. तर पंडितजींनी कॅप्टनला दिल्लीला बोलावलं आणि त्यांना सांगितलं, की आम्हाला इथली जागा पाहिजे. तर त्याची जागेची मालकी कोणाची आहे आणि त्याची किंमत काय आहे? कारण त्सुनामीमध्ये सगळे त्सुनामीच्या आधी 1960 56 ते 60च्या दरम्यानची गोष्ट आहे ही. तर त्यांनी बोलावलं तिथे दिल्लीला, आजूबाजूला बघितलं. त्या कॅप्टनला काहीच समजेना की यांना काय किंमत सांगायची. तर त्यांनी सांगितलं, "सरजी तुम्ही जर तुमच्या अंगात घातलेला हा लांब कोट मला देत असाल, तर मी तुम्हाला हवी तेवढी जागा देतो." म्हणजे हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा व्यवहार झालेला आहे जागेचा, की पंडितजींचा कोट दिला आणि त्याच्या बदल्यात जागा मिळाली आणि आपण मोठा रनवे तिथे उभा करू शकलो. त्यानंतर राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा ते कार निकोबार बेटावरती गेले. तर त्यावेळेला
तिथला जो कॅप्टन होता त्याचा नातू कॅप्टन, आधी जेव्हा पंडितजींचा कोट दिला होता, तो नातू त्यांचा तिथे कॅप्टन होता आणि त्या नातवाने त्या पंडितजींचा कोट राजीव गांधींना दाखवला. पण इतक्या वर्षात त्या कोटाची थोडी स्थिती चांगली नव्हती, खराब झालेला होता. तर त्यांनी राजीव गांधींनी स्वतःचा कोट त्यांना भेट म्हणून दिला आणि हा जो कोट आहे, हा राजीव गांधींचा कोट आहे. आणि त्यांच्या मागे तिथे आहे ती निकोबारी झोपडी आहे. तिथे सगळीकडे अशाच झोपड्या होत्या पूर्वी. तर नंतर जेव्हा सुनामीच्या लाटांनी सगळ्या झोपड्या वाहून गेल्या आणि ते दोन्ही कोटही वाहून गेले. याच्यामध्ये जे चॉकलेटी शर्ट घातलेले डॉक्टर बेरा म्हणून आहेत, त्यांनी या अंदमान निकोबारी आदिवासींवर खूप रिसर्च केलाय. ते करत आहेत. नेव्हीमध्ये ते ऑफिसर कमांडर होते आणि त्यांनी काढलेला हा फोटो आहे राजीव गांधींच्या कोटाबरोबर. हे काही विलोभनीय दृश्य आपल्याला दिसतायत की नारळाची झाडं सगळीकडे दिसतात. हा एक फोटो आम्ही काढलाय की आम्ही तिथे गेलेलो होतो तेव्हा जवळपास 5 एक दिवस खूप तुफान पाऊस झाला. पण आपल्याकडे जेव्हा पाऊस होतो तेव्हा आपल्या इथल्या पाण्यामध्ये साठलेला कचरा, आजूबाजूला गढूळ पाणी असं काहीही नव्हतं. त्यावेळेला तिथे सुनामी होईपर्यंत प्लास्टिकचा वापर नव्हता. जेवढं निसर्गातून जेवढं मिळत होतं त्याच गोष्टी तिथे वापरल्या जात होत्या. त्याच्यामुळे हा फोटो अशासाठी ठेवलाय की कुठेही कचरा दिसत नाही. 5-6 फूट खोल पाणी असलं तरी सुद्धा तळ दिसेल इतकं स्वच्छ पाणी तिथे दिसतं. हे तिथले 2 आदिवासींच्या मध्ये किशोरने फोटो काढलेला आहे. नारळ कसे गोळा करतात आणि त्यांच्याशी थोडा गप्पा मारल्या होत्या त्यावेळेला. खोबरं करून कसं पाठवायचं ते. ही जी आहे ही विहीर आहे. तिथे गोड्या पाण्याची विहीर आहे आणि ही जपानी लोकं तिथे असताना पाण्याचा गोडं पाणी मिळत नव्हतं म्हणून त्यांनी सुरुंग लावलाय. आता हा सुरुंग लावून जे मिळालेली काही विहीर काही काही दिसत काही नाहीये. दिसत नाहीये. पाणी दिसत नाहीये? हा, आता दिसत. हां, आता दिसतं. आता दिसतंय? दिसतंय चालू. दिसतंय चालू. हां. कार निकोबार बेट आहे हे कोरल्सनी बनलेलं आहे. पाण्यामध्ये कोरल्स तुम्ही कधी बघितले असतील कुठल्या बेटावर किंवा समुद्रकिनारी. ते कोरल्स जमिनीखाली पाण्याच्या खाली बनत जातात. लाखो वर्ष लागतात. ती हळू पाण्यावर येतात आणि पाण्यावर आल्यानंतर ती पसरतात आणि तशा प्रकारे तयार झालेलं हे कार निकोबार बेट आहे आणि ते आपल्याला याच्यातून कळतंय की ही सगळी जी सुरुंग लावून खाली खोल विहीर तयार झाली आहे, आजूबाजूला सगळे कोरल्स आहेत आणि याची खोली आपण मोजू शकत नाही. कितीही उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, याचं पाणी आटत नाही. याची गोडच पाणी राहतं. 3 ते 4 किलोमीटर अंतरावर फक्त समुद्र आहे, पण या विहिरीचं पाणी मात्र खूप गोड पाणी मिळतं. हा तिथला एक समुद्र किनारा आहे. अंदमान निकोबारचं जे वैशिष्ट्य आहे, आपण मुंबई, गोवा किंवा केरळचे समुद्रकिनारे बघितले आणि हे तर निळं पाणी असतं तिथलं. निळसर हिरवट अशा लाटा येत असतात. अतिशय सुंदर बघत राहावं असं ते पाण्याच्या रंग असतात संध्याकाळच्या वेळेला. पूर्वी जे पाण्याच्या लाटा होत्या हे कोरलचं बेट आहे त्यामुळे ते समुद्र सपाटीपासून खूप कमी उंचीवर म्हणजे 5-6 मीटर वगैरे जास्तीत जास्त त्याची काही ठिकाणी उंची आहे. जवळपास सपाट बेट आहे मैदानासारखं आणि जेव्हा सुनामीच्या लाटा येऊन गेल्या त्यानंतर त्या बेटाचे तुकडे पडले. तुकडे वाहून गेले कडेकडेचे. त्यानंतर त्या लाटा उसळत्या लाटा
यायला लागल्या. तर पूर्वी लोकं म्हणायची, की एखाद्या आजीनी किंवा म्हाताऱ्या बाईनी जेव्हा प्रेमाने पाठीवरनं हात फिरवतात, तशा त्या लाटा आम्हाला वाटायच्या आणि ह्या उसळत्या लाटा बघून त्यांना खूप भीती वाटायला लागली. त्यानंतर कित्येक दिवस ते आदिवासी कधी समुद्राकडे फिरकले सुद्धा नव्हते. लाटांचे रंग आणि पाण्याचा रंग किती सुंदर आणि स्वच्छ किनारे. आपण चालायला लागलो तर आजूबाजूला आपल्या शेजारी शंख, शिंपले भरपूर तिथे असतात. कारण अंदमान निकोबारमधून समुद्र संपत्ती तुम्ही दुसरीकडे घेऊन जाऊ शकत नाही. तर हा एक फोटो निराशेच्या तिमिरातून आशेच्या किनाऱ्यापर्यंत हे फोटो माझ्या पुस्तकामध्ये मी मागच्या पानावरती लावलेला आहे, की नारळाचं झाड किती उंच दिसतंय आपल्याला ते. तिथल्या आदिवासींचं खाद्य जे आहे ते 2 प्रकारचं आहे. एक तर जलचर खायचे किंवा नारळाचं खोबरं खायचं. हे दिसतायत हे कोरल्स दिसतायत आपल्याला. असे कोरल्स तयार होत जातात पाण्यामध्ये आणि ते कोरल्स खूप वेगळ्या आकाराचे आहेत. हे कोरल्स तिथे वाहून आलेले असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला दिसले. सुनामीच्या लाटांमुळे खूप कोरल्स, जिवंत कोरल्स तुटून ते मृत झालेले होते आणि त्यांच्या आकाराप्रमाणे त्याचे नावं पण ठेवलेली आहेत. तर ही आपण तिकडून आणायला आपल्याला बंदी आहे. आपल्या सामानात जरी सापडलं तरी ते काढून घेतात. हे सगळे तुटलेले कोरल्स वाहून आलेले आहेत. याला ब्रेन कोरल असं म्हणतात. कारण हे साधारण मेंदूच्या आकाराचं आतल्या ज्या हे असतात तसं दिसतं. हे काही कोरल्स माझ्या मुलाने तिथल्या आमच्या रूमवरती आणलेले होते. जिवंत असताना त्याला फार सुंदर रंग असतात. नंतर जसे ते मृत होतात तसे ते हळू-हळू चुरा व्हायला लागतो. त्याच्यात कॅल्शियम खूप असतं. हे असे ढीगच्या ढीग तुटून बाहेर आलेले होते. आणि तिथे वस्ती कमी त्याच्यामुळे शंख, शिंपले जागोजागी असे पडलेले सापडतात आपल्याला. खूप मोठेचे मोठे शंख, शिंपले सापडतात. एक गमतीशीर भाग म्हणजे कधी कोणी बघितलाय माहिती नाही. हे शंखाच्या आत छोटे-छोटे खेकडे जाऊन बसलेले असतात. तर आम्ही तो मुद्दामून व्हिडिओ काढलाय. बघूया लागतोय का? दिसतोय ना? शंखातले किडे चालतायत. आम्ही असे खूप शंख गोळा केले. पण नंतर ते जाणवलं की त्याच्या आतमध्ये असे किडे आहेत म्हणून खेकडे आहेत. आणि ते खेकडे आपला आकार वाढला की छोटा शंख दुसऱ्याला देतात, मोठा शंख आपण घेतात असं ते स्वतःच बदलून टाकतात आकार वाढेल तसा. आणि असे खूप खेकडे आम्ही जाताना बघत होतो. पहिल्यांदा पिशवीत भरपूर असे मुलांनी शंख गोळा केले आणि नंतर कळलं की हे शंख खूप हालतायत. मग हालतायत म्हणून बाहेर काढून बघितलं तर त्याच्या आत लहान मोठे असे खेकडे होते. म्हणजे हे दृश्य खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. एकदम मागे कसं गेलं ते? आणि या
शंखांमुळे, फिरणाऱ्या शंखांमुळे हे तिथल्या वाळूवर उमटलेले डिझाइन आहे. जसं काही मुद्दामून कुणी काढलंय किंवा सायकलची चाकं फिरल्यासारखं वाटतंय. तर त्या शंखांच्या किंवा खेकड्यांच्या पायांच्या आकारावरून ते लहान मोठे पट्टे तयार झालेले आहेत. आता या निकोबारी लोकांचं जगणं कसं असतं, तर या निकोबारी बहुतेक तिथल्याच झाडांचा उपयोग करून झोपड्या बांधलेल्या असतात. त्यांची होडी असती एक. ही होडीसुद्धा एका विशिष्ट प्रकारच्या झाडाच्या खोडापासून तयार केलेली असते आणि ती होडी घेऊन ते लोकं होडीची रेस पण लावतात, बोटिंग करतात, समुद्रातले जलचर पकडतात खाण्यासाठी आणि तिथे व्यवसाय नाही करू शकत. तुम्हाला पाहिजे 4 मासे आणि 5वा आला जाळ्यात तर तो फेकून परत पाण्यात सोडून देतात ते, आणून ठेवत नाहीत. जेवढं पोटापुरतं असतं तेवढंच ते घेतात. एक असा किस्सा मी वाचनात आला होता माझ्या, की तिथल्या बायकांना कासव खावीशी वाटत होती. म्हणून एका बेटावरच्या आणि म्हणून त्या बेटावरच्या लोकांनी कासव पकडून आणली आणि शिजवण्यासाठी त्या बाईच्या हातात दिल्यावर तिला ती खूप कृश, मलूल झालेली दिसली. मग त्या बाईच्या लक्षात आलं, की यांना खाण्यासाठी जे हिरवळ होतं ते पॅचच्या पॅच जमिनीचे वाहून गेलेत आणि त्यामुळे कासवांना खायला काही नाहीये. तर त्यांनी पुढचे 5-6 वर्ष जोपर्यंत कासव व्यवस्थित खाऊन तब्येत सुधारत नाहीत कासव, तोपर्यंत आपण कासव खायचं नाही, हे त्या आदिवासी बायकांनी ठरवलं. म्हणजे निसर्ग कसा जपतात हे खरं त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आता हा जो आहे हा हार्पून म्हणतात हे. तारेसारखा बाण असतो आणि मागे मूठ असते आणि तो एक मास्क आहे त्या शेजारी. आम्ही गेलो होतो तर तो माणूस मास्क लावून असा तो हार्पून घेऊन पाण्यात उतरला आणि आम्हाला वाटलं मासा पकडतोय तो. त्याने असा बाण मारला आणि काय पकडलं बघायला थांबलो, तर तो मोठा ऑक्टोपस पकडून आणला त्याने. निकोबारी आदिवासी आहे आणि तो ऑक्टोपसच्या तोंडात त्यांनी हात घातलाय. बाकी ऑक्टोपस एकदम सगळीकडे मऊ लिबलिबीत असतो, पण तोंड त्याचं फक्त पोपटासारखी चोच असते आणि तो मोठे खेकडे सुद्धा कुरतडून, तोडून ते खाऊ शकतात. इतकी ती कडक चोच असते त्यांची, तोंड असतं. असे त्यांनी 4-5 ऑक्टोपस पकडले. त्यावेळेला ते म्हणले, की सगळेच काही प्रकारचे ऑक्टोपस खात नाहीत. काही विषारी पण असतात आणि मग तेवढे पाहिजे तेवढे घेऊन तो माणूस निघून गेला. तर आपण फक्त फुटबॉल मॅच किंवा ह्याच्यासाठी बघितलेला ऑक्टोपस होता. हा ॲक्चुअल आम्हाला बघायला मिळाला. हा तिथला खेकडा. आता इतका प्रचंड मोठा खेकडा, की आमच्या गाडीच्या चाकाच्या जवळ होता. ड्रायव्हर आम्हाला सारखे सांगत होते 4-4:30ला सूर्यास्त झाला संध्याकाळी, की लवकर घरी जाऊया, अंधारात खेकडे बाहेर पडतात म्हणून. तर तेव्हा लक्षात आलं नव्हतं, पोळपाटासारखे मोठेच्या मोठे खेकडे तिथे फिरतात आणि ते खेकडे त्याला म्हणतात रॉबर क्रॅब, की हा असा आकार असतो त्यांचा खेकडा. नारळाच्या झाडावर चढतात. पुढच्या नांग्यांनी नारळ तोडून खाली पाडतात. त्याला टोकरून-टोकरून आतलं पूर्ण खोबरं खातात ते. आणि म्हणून कोकोनट ईटिंग क्रॅब, नारळ खाणारे खेकडे असं म्हणतात आणि हे निकोबार बेटांवरच जास्त सापडतात. आणि गंमत म्हणजे मध्य निकोबार बेटांवरती ह्या खेकड्यांना खाणारी माकडं आहेत. क्रॅब ईटिंग मंकी असं त्याला म्हणतात. हा फोटो आहे हा अंदमानमधल्या झूमध्ये काढलेला आहे. तर ही माकडं मध्य निकोबार बेटांवरती असतात आणि ती फक्त ह्या खेकड्यांना खातात. म्हणजे गंमत आहे ना, खेकडे खातात नारळ आणि माकड खातं त्या खेकड्यांना. हे एक आपल्या इकडे सापडणारं स्विफ्ट पक्ष्याचं घरटं आहे. असं ओंजळीसारखं ते मातीचे गोळे
आपली लाळ मातीमध्ये मिसळून गोळे गोळे करून हे घरटं बऱ्याचदा अशा भिंतींवरती आपल्याला दिसतं छोट्याशा काळ्या स्विफ्ट पक्ष्यांचं. पण अंदमान निकोबारला जे स्विफ्ट पक्षी आहेत ते आपल्या लाळेपासून अशा प्रकारचं घरटं बनवतात की ते फक्त लाळेचं असतं. आणि हे अंदमानमध्ये एक इंटरव्ह्यू म्हणून आयलंड आहे, इंटरव्ह्यू बेट आहे आणि त्याच्यामध्ये गुफा आहेत आणि त्या गुफांमध्ये लाखो स्विफ्ट पक्ष्यांची अशी घरटी आहेत. हे जेव्हा कळलं, जाणवलं की या स्विफ्ट पक्ष्यांच्या या घरट्यांमध्ये काहीतरी औषधी गुणधर्म आहेत, काही कामोत्तेजक पदार्थ आहेत, तर तेव्हापासून त्याची तस्करी व्हायला सुरुवात झाली. आणि आजूबाजूच्या देशांमधून तस्कर तिथे यायचे आणि ते ती घरटी काढून घेऊन जायचे. आणि इंडोनेशिया, म्यानमार किंवा जपान, चीनमध्ये याचं सूप बनवतात. मोठ्या-मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये सर्वात महागडं सूप म्हणून स्विफ्टलेट पक्ष्याच्या घरट्याचं सूप बनवलेलं असतं. तर त्यामुळे काय झालं, की अंदमानमधले स्विफ्ट पक्षी एकदम कमी होऊन गेले. लाखो पक्ष्यांचे अगदी मोजकेच हजारो पक्षी एवढे शिल्लक राहिले. तर बेंगलोरचे एक डॉक्टर शंकरन म्हणून होते. त्यांच्या लक्षात आलं, पक्षी तज्ञ होते, पक्षी प्रेमी होते. ते तिथे इंटरव्ह्यू आयलंडवर जाऊन राहिले. बरेच वर्ष राहिले. त्यांनी सरकारची मदत घेतली. त्यांनी पूर्ण त्या तस्करीला बंदी केली आणि काही वर्षानंतर परत लाखो पक्षी उडताना त्यांना दिसले. तोपर्यंत ते तिथे अजूनही त्यांचा तिथे कंट्रोल असतो. डॉक्टर शंकरन तर गेले अचानक, पण त्यांची जी सोसायटी आहे ते लक्ष ठेवून असतात तिथे. तर ही घरटी फक्त अंदमानच्या गुफांमध्ये मिळतात स्विफ्ट पक्ष्याची. निकोबार बेट, ग्रेट निकोबार बेट जे आहे हे भारताचं सर्वात शेवटचं टोक. सर्वात शेवटच्या टोकाला इंदिरा पॉइंट म्हणतात. तिथे इंदिरा गांधींचा मोठा पुतळा पण आहे. तिथे वर्षातनं एकदा ही सर्वात मोठी कासवं, लेदरबॅक टर्टल म्हणजे साधारण 5 ते 7 फूट लांब असलेली आणि 500 ते 700 किलो वजन असलेली ही कासवं 2,500-3,000 हजार किलोमीटरचा प्रवास करून येतात. आपल्या मागच्या पायांनी तिथे खड्डा करतात शंकूच्या आकाराचा. त्याच्यात प्रत्येक कासव साधारण 50 ते 80 अंडी घालतं. परत तो खड्डा मुजवतात आणि निघून जातात. परत बघायला थांबत नाहीत. त्यानंतर ती अंडी अशीच उबवली जातात. त्यातनं पिल्लं बाहेर पडतात. ती आपोआप पाण्याकडे जातात. म्हणजे तो एक सोहळा असतो, की पिल्लू बाहेर पडलं अंड्यातून, की ते आपोआप त्याला पाण्याची दिशा कळते आणि ते समुद्रात निघून जातं. त्याला उलटं जरी आपण फिरवलं तरी म्हणजे आपल्या मुलांना आपण चालायला शिकवायला किंवा चांगलं वाईट कळायला किती वर्ष लागतात. पण हे जन्मल्या कासवाचं पिल्लू पाण्याकडे आपलं आपण निघून जातं. त्याला आई लागत नाही. आई त्याच्याजवळ नसते जन्मल्याच्या वेळेला. तर इंग्रजांनी सुरुवातीला तिथे भरपूर कुत्री वगैरे ते पाळायला आणली, तर ही कुत्री ते अंडी खायला लागली. म्हणून आता तिथे संरक्षक इमारती तयार केल्यात आणि अंडी घालून गेले कासव, की ती त्या आतमध्ये उबवली जातात आणि त्याच्यानंतर त्याची पिल्लं परत पाण्यात सोडली जातात. हे लेदरबॅक टर्टल हे जगातलं सर्वात मोठं कासव आहे आणि ते फक्त निकोबार बेटांवरती अंडी घालायला येतात. ही अशी त्याची अंडी मग गोळा करतात आणि ती आतमध्ये ठेवून देतात संरक्षक इमारतीमध्ये. 50 ते 60 दिवस लागतात एक अंडं उबायला आणि 55-60 दिवसानंतर त्यातनं पिल्लू बाहेर येतं. आता हे एक निकोबार बेटांवरचं मजेशीर फळ आहे. साधारण सफरचंदापेक्षा मोठं, नारळापेक्षा छोटं आहे. तर या फळामध्ये बदाम बी कसं असतं, त्या आकाराचं फळ असतं. ह्याची छोटी-छोटी 5-6 फूट उंचीची वगैरे अशी छोटी झुडपं असतात आणि यातलं जे किनियाव नाव आहे याचं, हे फळ
इथे मध्ये त्या माणसाने हातावर जे ठेवलंय ते आतलं फळ आहे आणि त्याची पद्धत काय आहे तर ते वाळलेलं फळ बारीक चुरा करून राखेमध्ये मिसळून जेव्हा ओहोटी लागते, खालच्या बाजूला फोटो आहे बघा सर्वात खाली डावीकडे, की ते ओहोटीचे खड्ड्यातलं पाणी असतं, त्यात मासे असतात. ते मुद्दामून झाडी लावून किंवा नारळाच्या झावळ्या लावून असं पाणी अडवलं जातं आणि त्या फळामध्ये थोडीशी गुंगी येण्याचं त्याचं टेंडन्सी असते. तर ती राखेमध्ये का मिसळतात तर राख पाण्यावर तरंगते आणि ते फळ कुस्करून असं त्या पाण्यावर टाकलं जातं आणि मग ते मासे ते फळ खायला येतात आणि त्यांना गुंगी येऊन ते तरंगायला लागतात आणि म्हाताऱ्या बायका, वृद्ध लोकं किंवा बायका तशी मासेमारी करतात. ते हाताने मासे काढून घेतात आणि मग पाहिजे तेवढे शिजवतात म्हणून या फळाचा वापर केला जातो. तर हे फळ बहुतेक निकोबार बेटांवरच फक्त सापडतं. आणि आणखीन एक मजेशीर गोष्ट म्हणजे एखादी बाई प्रेग्नंट असेल, तर ती साधारण 5-6 महिन्याची प्रेग्नंट होईपर्यंत ती मासे खाते. नंतर आपण जसं डोहाळ जेवण करतो, तशा पद्धतीने या बायका मासे पकडून त्याचं जेवण करतात आणि त्यानंतर तिचं बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत ती मासे खात नाही. ते एक प्रकारचं डोहाळ जेवणच त्यांचं त्या पद्धतीने पार्टी करतात. हे पुढचा फोटो आहे हा पंडानस फळाचा आहे. पंडानस म्हणजे केवड्याची फळं. ही अंदमानला पण दिसतात. निकोबारचं प्रमुख खाद्य आहे. पंडानस फळ खूप मोठं असतं. साधारण आतमध्ये त्याच्या आत गरे जे असतात ते फणसाच्या गऱ्यासारखे असतात, पण थोडे कडक असतात. तर ते एक-एक गरा बाजूला काढतात. तो पातेल्यात घालून शिजवतात आणि तो शिजवलेला गरा पुढे केशरी भाग दिसतोय, मागे कडक हिरवा भाग असतो त्याचा. तर तो पुढचा जो शिजवलेला गर असतो, तो नारळाच्या करवंटीने आता सुरी वगैरे त्यांना मिळायला लागलं, पूर्वी मिळायचं नाही. तर असं खरडून त्याचा गर काढतात. हा सगळा गर एकत्र करतात आणि त्याचा शिरा किंवा खीर करतात. तर ते लोकं गाणी म्हणत, गाणी ऐकत हे काम सुरू असतं. एकत्र मिळून केलेलं. ह्या निकोबारी आदिवासी बायका आहेत. आता त्यांची नारळ संस्कृती किंवा नारळ अशा दोऱ्या बांधलेल्या दिसतायत. सगळे नारळ पडलेले एकत्र करतात. ते सुकेपर्यंत झाडाला त्या दोऱ्यांना बांधून ठेवतात आणि सुकले की मग ते नंतर फोडून वाळवून खोबरं परदेशामध्ये पाठवलं जातं. तर एक-एक प्रत्येक कुटुंबाचा जो भाग ठरवून दिलेली जमीन असते, तिथे जे नारळ मिळतात ते त्यांच्या मालकीचे असतात. ही बाई ते सोललेले नारळ फोडतीये आणि तिच्याजवळ मुलगा बसलाय, तिथे एक नाला दिसतोय आपल्याला. तर हे फोडलेले नारळ त्याचं पाणी काय करायचं ते आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. त्या लोकांना पाहिजे तेवढं ते पितात. म्हणजे पूर्वी शाळेत जाताना ती मुलं झाडावर चढायची, एक-एक नारळ तोडून आणायची, फोडून त्यातलं पाणी पिऊन, खोबरं खाऊन हाच त्यांचा नाश्ता असायचा. आता ते नारळ सगळे पाणी त्या नाल्यात सोडून दिलं जातं. कारण ते प्रिझर्व्ह करून बाहेर पाठवणं शक्य नाहीये, खराब होऊन जाईल ते म्हणून. आणि त्यांच्या मागे जे 4 हे केलेलं आहे मचाणसारखं, त्याच्या खाली ते धग लावतात, आग पेटवतात. वरती सगळं खोबरं टाकलेलं आहे त्या आणि ते खोबरं असं सुकवून त्याच्या वाट्या मग नंतर पुढे पाठवल्या जातात. ह्याच खोबऱ्याचा किस करतात. एक पातेलं दिसतंय, त्या पातेल्यात तेल पडतंय आणि त्या 3 बायका ज्या बसल्यात त्याच्या टोकाला, त्या फळीच्या टोकाला एक पुरचुंडी दिसतीये पांढरी गोल. त्या पुरचुंडीत खिसलेलं खोबरं आहे आणि त्या बायका सी-सॉ सारखं वर-खाली करून दाबून त्यातनं तेल काढतात आणि हे नैसर्गिक काढलेलं तेल अतिशय शुद्ध तेल म्हणून दर आठवड्याला ते काढतात आणि तेच वापरतात.
अजूनही कित्येक ठिकाणी तिथे मिल वगैरे झालेल्या नाहीयेत. या सगळ्या नारळांना एकत्र करून पूर्वी कोणीही यायचे, एखादं जहाज यायचं, ते पाहिजे तेवढे नारळ घ्यायचे आणि त्याच्या बदल्यात त्यांना पाहिजे त्या वस्तू द्यायचे. म्हणजे कात्री असू दे, कपडे असू दे, क्रोकरी असू दे. फार चांगल्या प्रकारची क्रोकरी त्यांना मिळायची तिकडून, चीनकडून वगैरे, इंडोनेशियाकडून आलेल्या जहाजातून. तर ते चुकीचं आहे असं जाणवल्यावरती बिशप रिचर्डसन म्हणून आहेत, त्यांनी तिथे एक सोसायटी सुरू केली. सगळ्यांचे नारळ एकत्र करायचे आणि ते खोबरं देश-विदेशात पाठवायचं. आता ते EHL सोसायटी म्हणून इलॉन हिनेंगो लिमिटेड कंपनी आहे. आम्ही त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो. तर जसे आपले ऊसाचे कारखाने आणि त्या कारखान्यातून मिळणारं सोसायटीचा ऊस गाळल्यानंतर जे पैसे प्रत्येकाच्या खात्यात जमा होतात, तसे हे खोबऱ्याचं केलंय. खोबरं प्रत्येकाच्या खात्यामध्ये ज्यांनी जेवढं खोबरं दिलं तसे पैसे जमा केले जातात. तर हे खोबरं पाठवण्यासाठी जगात अशी कुठलीच सोसायटी नाही, की त्या सोसायटीकडे 3 जहाजं आहेत आणि त्या जहाजांमधून फक्त खोबरं ते एका त्यांच्या इथून वेगवेगळ्या देशांकडे मागणी असेल तिथे पाठवलं जातं. आणि तेव्हापासून त्यांची सुधारणा होत गेली. तोपर्यंत त्यांना पैशाचे व्यवहार कसे करतात माहीत नव्हतं. मी मगाशी सांगितलं तसं नेहरूजींचा कोट घेतला, जागा दिली. नारळ द्यायचे असतील तर वस्तू घ्यायच्या, नारळ बार्टर सिस्टीम तिथे असायची. तर हे जे आहेत हे बिशप रिचर्डसन आहेत. ते त्या बेटावरचेच होते. इंग्रजांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये ते शिकून परत म्यानमारला उच्च शिक्षण घेऊन परत बेटावर आले आणि त्यांनी बेटांवर वेगवेगळ्या ठिकाणी शाळा सुरू केल्या. तिथले जी आत्तापर्यंत बोली भाषा भरपूर आहेत. पण एखाद्या आदिवासीची लिपी त्यांनी तयार केली. निकोबारी लिपी आहे, कार लिपी आहे. त्या लिपीमध्ये त्यांनी डिक्शनरी तयार केली. त्यांनी गोष्टीची पुस्तकं तयार केली आणि त्यांना शिक्षण जे दिलं जातं, आता हिंदी, इंग्लिश पण शिकवलं जातं. पण ती कार लिपी तयार करण्यात बोलीभाषेची ह्या बिशप रिचर्डसन यांचा शैक्षणिक सुधारणेत खूप मोठा हात आहे आणि म्हणून त्यांना भारत सरकारनी बेटावरचे एकमेव व्यक्ती असे आहेत, की त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण दोन्हीही सन्मानांनी त्यांना गौरवलं गेलंय. हे सुरुवातीला पद्मश्री दिली गेली आणि नंतर काही वर्षांनी पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवलं गेलंय आणि 1973 साली त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मृत्यू व्हायच्या आधीच त्यांचा पुतळा त्या लोकांनी बनवला होता. ही तिथली एकमेव शिल्लक राहिलेली निकोबारी हट आहे. निकोबारी हट ही आपल्या कलात्मक बांधणीसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे जे वरचं कव्हर आहे 3-4 फुटाचं जाड कव्हर असतं आणि आतमधली झोपडी आपण बघायला गेलो आम्ही, साधारण फोटोत दिसतंय 12:23 ची वेळ आहे, म्हणजे भर दुपारची वेळ आहे. पण एसीला लाजवेल इतकी थंड हवा त्या झोपडीमध्ये होती. कुठेही फॅन नाही, लाईट नाही आणि ज्या पट्ट्या तिरक्या-तिरक्या लावलेल्या आहेत, जमीन तिथली 10 फूट उंचीवरती आणि बाजूनी ज्या भिंती आहेत, प्रत्येकाच्या मध्ये फट्टी तयार केलेल्या असतात. पूर्ण कुटुंब मिळून त्या झोपड्या बांधायच्या. अशा कित्येक झोपड्या वाहून गेल्या. ही एकच झोपडी शिल्लक राहिली होती. आणि अतिशय गार, म्हणजे थंडी वाजायला लागली. आम्ही 10 मिनिटं वरती तिथे थांबलो तर. हा त्याचा माळा आहे. जेव्हा 8-10 महिने पाऊस असतो तेव्हा मटण, म्हणजे तिथे पाळीव प्राणी डुक्कर आहे. डुक्कराच्या रेस खेळ खेळतात. एकमेकांना भेट देण्यासाठी डुक्कर वापरतात. पार्ट्यांमध्ये डुक्कराचं मांस खातात आणि हे वाळवलेलं मांस किंवा आता तिथे कांदे, बटाटे किंवा असे जहाजानी येतं.
पंडानसची फळं किंवा असं सुकवण्यासाठी हा माळा तयार केलेला असतो. एक माणूस वर जाईल असा जागा असते तिथे आणि माळ्यावर ते सगळं सामान, खाद्यपदार्थ साठवलेली असतात अशा टोपल्यांमध्ये. त्सुनामीमध्ये वाहून गेल्यानंतर अशा प्रकारच्या भिंती तयार आणून, अँगल आणून त्यांना लगेच घरं बांधून दिली. पण घरं बांधून दिली ती त्यांची घरं पूर्वी होती ती समुद्रकिनारी होती. पटकन हे डोंगी होडी त्यांची. डोंगी होडी उचलून 2 जण जायचे, पाण्यात जाऊन मासे घेऊन यायचे. पण ही पूर्वीची अशी पाण्याजवळ असलेल्या त्यांच्या झोपड्या होत्या आणि मध्ये मोकळी जागा आहे. तर भारत सरकारने जेव्हा त्सुनामीनंतर त्यांना घरं बांधून दिली, ती सगळी मध्ये बांधून दिली आणि त्याच्यामुळे काय झालं, की त्यांना सहजासहजी किनाऱ्याजवळ जाणं अवघड झालं आणि त्यामुळे त्यांची मासेमारी किंवा खेळ जे बोटीचे असायचे, बायकासुद्धा बोटी चालवायच्या तिथे आणि त्यांचे रेस लागायचे, तर ते सगळं एकदम कमी होऊन गेलं त्यांचं. त्यांचं हे डुक्कर पिग फाईट म्हणून आवडता खेळ आहे. किंवा कुणाच्या लग्न कार्यामध्ये आपल्या घरचं डुक्कर भेट द्यायचं म्हणजे मान अपमान कमी जास्त दिलं म्हणून भांडणं असं तिथे काहीच नाही. मुलगा मुलगी लग्न ठरवतील, ज्याला ज्याच्या घरी राहायचंय तिथे एक नवीन झोपडी बांधून देणार. त्या कम्युनिटी लिव्हिंग असायचं, एकत्र स्वयंपाकघर असायचं. त्यानंतर एक बर्थ हाऊस आणि डेथ हाऊस अशा 2 खोल्या, 2 झोपड्या असायच्या. बर्थ हाऊसमध्ये प्रेग्नंट बाई तिथे दासी असते एक फॅमिली. त्यांना लगेच कळतं, की ही बाई कधी डिलिव्हरी होणार आहे. तर त्याआधी तिला तिथे नेऊन तिची काळजी घेतली जाते. ते मूल मोठं होईपर्यंत ती फॅमिली त्या बाईची काळजी घेते. डेथ हाऊस म्हणजे अगदी आजारी मरायला टेकलेली माणसं असतील त्यांना त्या डेथ हाऊसमध्ये नेणार आणि तिथे त्यांची सोय करणार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत. आणि त्यांचे मुख्य ड्रेस आहे लुंगी आणि टी-शर्ट. आता हे रंगीबेरंगी झालंय. सरकारने भरपूर खूप वर्ष त्यांना फुकट कपडे, राशन देत गेले त्यामुळे रंग तिथे आले नाही. तर अगदी मळकट रंगाचे लुंगी आणि शर्ट त्या बायका वापरायच्या. आणि मग त्यांचे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट असे आदिवासी गाणी म्हणून पार्ट्या होतात तिथे. हा एक तिथे वेगळा पद्धत आहे, रिवाज आहे. करेवा म्हणजे पूर्वजांचं काष्ठशिल्प बनवतात. तर जेव्हा माणूस गेला तो तिथे बहुतेक सगळे ख्रिश्चन धर्मीय त्यामुळे पुरतात ते माणसाला आणि 1 वर्षानंतर जसं आपलं श्राद्ध करतात, तसं काही बेटांवरती त्या माणसाची हाडं भेट म्हणून द्यायची आणि ते भेट शोकेससारखी ते एक हाडं लावलेली असायची आणि त्याच्याऐवजी कार निकोबार बेटावर अशी पद्धत होती, की त्या माणसाच्या आकाराचा लाकडी पुतळा बनवायचा आणि तो पुतळा समोर ठेवून आपण नैवेद्य दाखवतो तसं त्याला दाखवायचं आणि त्यांचा असा समज असतो, की हे लोकं आपल्याकडे बघतायत, आपले पूर्वज आणि त्यामुळे आपण शांत राहिलं पाहिजे. भांडणं, आरडाओरडा, तमाशा असं काहीही तिथे ते लोकं करत नाहीत. अतिशय शांत राहतात. करेवा म्हणून म्हणतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ते बनवलेला असायचा. आता ते त्सुनामीत सगळे वाहून गेले. त्यामुळे करणारे लोकं आता माणसंही बरीच वाहून गेली. त्यामुळे आता खूप कमी करेवा बनवले जातात. आत्तापर्यंत मी फक्त त्सुनामीचं नाव घेतलं होतं, पण ॲक्चुअल त्सुनामी झाली त्यावेळेला कसं झालं, हा एअर फोर्सचा व्ही-आय-पी बंगला होता. हा 200 मीटर समुद्रापासून लांब होता आणि हा इथे डिफेन्स मिनिस्टर वगैरे सुद्धा जाऊन राहिलेले होते त्यावेळेला आणि त्सुनामीनंतर पाणी एवढं वर चढलं, की तो बंगला पाण्यात गेला आणि त्याचा दुसरा जो फोटो आहे, तो त्याची अवस्था कशी झाली आहे ते दिसतंय. ही अशी
लाटाच्या लाटा बेटावरून एकीकडून दुसरीकडे वाहत गेल्या. म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये मी खूपच डिटेलमध्ये लिहिलेलं आहेत, मुलाखती आहेत, ज्यांनी काम केलं, ज्यांनी सुनामीच्या लाटा बघितल्या त्यांच्या. एका मुलीची मुलाखत आहे, 11 वर्षाची मुलगी होती तिची. ती कशी जगली. हे एक इमारत आहे जी आडवी पडली आहे पाण्याच्या प्रचंड दाबामुळे. ही जेट्टी तुटलेली आहे. जेट्टी तुटल्यामुळे नवीन जेट्टी तयार करण्यासाठी जहाज तिथे लावायला येत नव्हतं आणि त्यामुळे मध्ये कुठेतरी जहाज थांबायचं, छोट्या बोटीतून सामान आणायचं. त्यामुळे कित्येक वर्ष लागली तिथे परत जेट्टी बांधायला. 2 जेट्टी होत्या तिथे. मोठी जहाजं तिथे येत होती. ती सगळी येणं सुरुवातीला बंद झालं. हा एक फोटो ह्याच्यावरनं कळतं की लाटा फक्त वरची झाडं, नारळाचे वरचे शेंडे तोडून घेऊन गेल्या आणि नुसती खोड उभी आहेत. कित्येक लोक त्या झाडावर चढली होती. मी एकांची मुलाखत घेतली तर त्यात ते स्वतः पाणी येताना वर चढले. बायको, 2 मुलं आणि ते 4ही जण झाडावर चढले. पहिली लाट आली, हातातनं मुलं सुटली. दुसरी लाट आली, बायको सुटली आणि तो माणूस 2 दिवस त्या झाडावर तसाच बसून राहिलेला होता. हे एक घर आहे, की पायाखालची वाळू सरकते म्हणतात. समुद्राच्या पाण्यात आपण गेल्यावर. तर या घराखालची वाळू वाहून गेली आणि ते अख्खं घर त्या वाळूमध्ये दबलं गेलंय. सकाळी 6:30 ते 7 ची वेळ होती. रविवार होता. 25 डिसेंबरची पार्टी करून दुसऱ्या दिवशी लोकं आनंदात झोपलेली होती आणि सुनामीच्या लाटांमध्ये कित्येक लोक वाहून गेले. एअर फोर्सचे साधारण 117 फॅमिलीज वाहून गेल्या. आणि आदिवासींची तर गणतीच नाही. हे आपल्या घरात जशा गाड्या वगैरे लहान मुलं टाकतात, तशा गाड्या, मोटरसायकली इकडे-तिकडे पडलेल्या होत्या. हे थोडंसं उंचावर असलेल्या क्वार्टरची दशा आहे, की त्याचे दारं, खिडक्या काहीच शिल्लक राहिली नाहीत त्या लाटांमुळे. साधारण 15 मीटर उंचीपर्यंत लाटा होत्या. हा एक रॅम्प होता, रडार सिस्टीम त्याच्यावर होती. या एका रॅम्पवर साधारण 250च्या वर लोकं उभी होती आणि कडेला जी उभी होती, ते दोन्ही बाजूच्या कडा तुटल्या, वाहून गेल्यामुळे ती लोकं वाहून गेली त्यातून. इथे एक बाग होती आणि त्या बागेत फक्त तेवढी एक सायकल राहिली होती. बाकी ती बागेचे अवशेष काहीच राहिले नव्हते. ही EHL सोसायटीची ऑफिसची इमारत, ज्या त्यांच्या झोपड्या वाहून आल्या त्याचे अवशेष सगळे असे नारळाची झाडं किंवा झोपड्यांचे अवशेष सगळे असे वाहत आलेले होते. इथे एक मंदिर होतं, फक्त हनुमानाची मूर्ती शिल्लक राहिली. हा फोटो ह्याच्यासाठी काढला तर मिलिटरीमध्ये एकत्र मंदिरं असतात. मंदिर, मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारा. आम्ही एकमेकांच्या प्रत्येक सणाला एकमेकांच्याकडे जायची आम्हाला सवय होती. ज्यावेळेला ही सगळी मंदिरं वाहून गेली, त्यावेळेला तिथे प्लॅन करून भूमिपूजन केलं. तर भूमिपूजन करायला या फोटोमध्ये दिसतंय. एका बाजूला चर्चचे फादर आहेत, गुरुद्वाराचे आहेत, मशिदीचे मौलवी आहेत आणि आपले पंडितजी भूमिपूजन करतायत एकत्र. हे एक केरळी लोकांनी बांधलेलं मंदिर होतं. सुरुवातीला तिथे ख्रिश्चन धर्मीय आदिवासी असल्यामुळे ते विरोध करत होते. पण मग त्यांनी एका कडेला जागा दिली आणि त्या आदिवासींच्या आपल्या झाडाचं किंवा निसर्गावरती अवलंबून सगळी घरं बांधकाम असल्यामुळे त्यांना हे सिमेंटचं बांधकाम आवडायचं नाही. पण जेव्हा त्यांना कळलं, की समुद्रकिनारी दिलेलं मंदिराच्या जागेत मंदिराला काहीही झालं नाही लाटांनी. त्यानंतर आता थोडंफार ते सिमेंट काँक्रीटचा वापर करून घरं बांधायला लागली.
तोपर्यंत त्यांनी बांधले. एका बेटावर असं झालं होतं की PWDने त्यांना पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधून दिल्या. पावसाचं पाणी साठून राहील, शुद्धीकरण होईल, तुम्हाला बेटावर पाणी प्यायला मिळेल. नाहीतर त्यांना प्यायचं पाणी दुसऱ्या बेटावरून आणायला लागायचं छोट्या बोटीतून. तर त्यांना त्यानंतर तिथली काही जनावरं मेली, डुक्कर वगैरे. तर त्यांना असं वाटलं की या सिमेंट काँक्रीटच्या बांधकामाचा परिणाम म्हणून त्यांनी ती पूर्ण हौद होते, टाक्या होत्या, त्या तोडून समुद्रात फेकून दिल्या. आणि जेव्हा PWDची लोकं सर्व्हे करायला 2 वर्षांनी आली, बांधकाम कसं आहे, व्यवस्थित काम होतंय का नाही, तेव्हा त्यांना तिथे काहीच दिसलं नाही. म्हणजे कुठे गेलं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, आम्ही तोडून टाकलं, कारण आमची जनावरं त्यामुळे मरायला लागलीत. इतका त्यांचा ठाम श्रद्धा होती की वेगळं बांधकाम करायचं नाही, जे निसर्गातून मिळेल त्याच्यावरच करायचं. हा एक फोटो आहे ग्रेट निकोबार बेटावरचा. सुनामीत मोठ्या गाड्या वाहून गेल्या, तर त्या गाड्या बाहेर कशा काढायच्या? तर त्यासाठी रणगाडे वापरले गेले. रणगाड्याला लावून त्या गाड्या बाहेर काढल्या गेल्या आणि मग त्याची दुरुस्ती होणं अवघडच होतं. पण त्या तशाच तिथे पडून राहूनही उपयोग नव्हत्या. म्हणून रणगाड्याच्या साहाय्याने त्या ओढून काढल्या. ज्यावेळेला सगळं वाहून गेलं, सगळी मुलं घाबरलेली होती. ग्रेट निकोबार बेट आहे, तिथले जे कोस्ट गार्ड स्टेशन आहे, त्याची क्वार्टर्स थोडी उंचावर होती. त्यामुळं तिथे जीवितहानी फार काही झाली नाही. मग ती मुलं घाबरलेली परत नॉर्मलला कशी आणायची, तर तिथल्या बायकांनी शाळा सुरू केली. खाली आहे ती शाळेची इमारत पूर्ण वाहून गेलेली आहे आणि 5-7 दिवसातच त्यांनी साफ-सफाई करून मुलांची शाळा सुरू केली. ही जी मुलगी आहे हिचा 11 वर्षाची आहे. वडील मेट्रोलॉजिस्ट होते. त्यांनी तिला शिकवलं होतं कसं पोहायचं वगैरे. पहिली लाट आली तर पहिल्या मजल्यावरती राहत होते, तिथपर्यंत लाट आली. दुसरी लाट आली ती त्यांच्या घरावरून जायला लागल्यावर ते सगळे गच्चीवर गेले. साधारण 28-29 लोकं होती आणि तिसरी लाट आली. त्या तिसऱ्या लाटेने त्या सगळ्यांना विखुरलं गेले इतस्ततः आणि त्या मुलीला वडील एवढंच म्हणले, की "जेवढा वेळ तरंगू शकशील तेवढा वेळ तरंग." आणि ती बेटाच्या दुसऱ्या बाजूला संध्याकाळी अ, अ, किनाऱ्यावर आली आणि त्यानंतर 2 दिवस भरकटली गेली होती. आणि तिसऱ्या दिवशी तिला एका आदिवासींनी एअर फोर्स स्टेशनला परत आणून सोडलं. पण तिचे आई-वडील सगळे वाहून गेले होते. ते परत मिळालेच नाहीत. आता ती आर्किटेक्ट होऊन ती विशाखापट्टणम, हैदराबादला वगैरे नोकरी करते. पण BBCने पण तिची मुलाखत घेतली होती. मी तिची मुलाखत घेऊन लिहिली. साधारण 12-15 पानं आहेत पुस्तकामध्ये. तर एकटीच राहते आता. असं हे सगळं निकोबार दर्शन मी तुम्हाला केलं. वेळ बराच झाला, साधारण 1-1.5 तास. पुस्तकात खूप माहिती आहे. अजून बरेच त्यांचे वेगळे रीतिरिवाज वगैरे पण आहेत. पण ते 1-1.5 तासात संपत कारण पुस्तक वाचनीय आहे आणि ही वेगळी माहिती आहे खूप, जी सामान्य लोकांना माहिती नाही. ग्रेट निकोबार मी म्हणलं ते शेवटचे जे बेट आहे, तिथे खूप मोठे 2 बागा आहेत जैवविविधतेच्या आणि गलाथिया म्हणून एक मोठं रिझर्वायर आहे. तर तिथे जर रिसर्च करणारे असतील, तर ते स्पेशल परमिशन घेऊन जाऊ शकतात. जे पुण्यातले 5-6 जण सुनामीत वाहून गेले डॉक्टर, तर ते सुद्धा कासवांवर रिसर्च करण्यासाठी त्यावेळेला गेले होते. पण ती स्पेशल परमिशन घेऊन पर्यटनासाठी नाही परवानगी. कारण तिथे राहायची सोय नाहीये. ग्रेट निकोबार बेट आहे हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेलं आहे. तिथे बांधकाम जास्त होऊ शकत नाही. त्यामुळे सोय नाही करू शकत. आणि आता एक
छोटी गोष्ट सांगते, की आम्ही राहिलो, आम्हाला परत जाताना जेव्हा जायचं होतं, तर माझा नवरा एअरफोर्सच्या विमानाने गेला. पण मला 3 दिवस हेलिकॉप्टर कार निकोबारला आलं. पण ते पेशंट घेऊन आल्यामुळे आदिवासी पेशंट असल्यावर बाकीच्यांना येऊ देत नाहीत. 3 दिवस मी नुसतं रनवेपाशी जायचे एअरपोर्टवरती आणि परत रूममध्ये यायचे. आणि 4थ्या दिवशी मग स्पेशल एक व्ही-आय-पी टूर होता कमिशनरचा. तर किशोरच्या साहेबांनी त्यांना रिक्वेस्ट केली, की या मॅडम आणि 2 छोटी मुलं आहेत आणि त्यांचा नवरा आधीच पोर्ट ब्लेअरला गेलेला आहे. तर 4थ्या दिवशी त्या व्ही-आय-पी ह्याच्यातून ते कमिशनर त्यांचे 2 असिस्टंट होते आणि मग मला आणि मुलांना परत येता आलं पोर्ट ब्लेअरला. तर अशी परिस्थिती असल्यामुळे तिथे पर्यटन एकदा गेले पर्यटक, की परत हवामान खराब असेल किंवा काय मग 15-15 दिवस येऊ शकत नाही. त्यामुळे तिथे पर्यटन अवघड आहे. धन्यवाद.